गेल्या 16 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पेण येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या बेमुदत उपोषणाला अखेर 6व्या दिवशी तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा करून ठोस आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मी स्वतः आंदोलकांसोबत उपोषणाला बसेन असा ठाम इशाराही तटकरे यांनी यावेळी दिला. बालगंगा धरण प्रकल्पामुळे बाधित झालेले शेतकरी पुनर्वसन कायदा, योग्य मोबदला आणि सातबारा उतारा मूळ मालकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. आंदोलनाच्या 6व्या दिवशी खासदार सुनील तटकरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाचे आदेश आणि शासनाची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तात्काळ मार्ग काढण्यासाठी खासदार तटकरे यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानुसार शुक्रवार 6 मार्च रोजी मंत्रालयात एक महत्त्वाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्यासह इतर प्रलंबित मुद्द्यांवर ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन तटकरे यांनी दिले. खासदार तटकरे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाचा मान राखून आंदोलकांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला. तटकरे यांच्या हस्ते संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील आणि मधुकर हादगे यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, डी.बी. पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या 16 वर्षांपासून आमचे प्रश्न प्रलंबित आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी सिडको आणि जिल्हा प्रशासनासोबत संयुक्त बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यांच्या शब्दाचा मान राखून आम्ही हे उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याचे उपोषणकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले. अरे नक्कीच आता तरी नाही मिळेल का काय सांगताय? माईक बंद करा जरा. आज आपल्या रायगडचे खासदार तटकरे साहेब इथे आले आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं मान राखून आज आम्ही हे उपोषण मागे घेतलेलं आहे. कारण गेल्या 16 वर्षापासून येथील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या दालनामध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बैठक घेऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील. त्याच पद्धतीने ज्या काही उणिवा राहतील आणि जे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर असतील ते प्रश्नसुद्धा त्यांना विचारून आणि सिडकोला सोबत घेऊन ते प्रश्न तुमचे सोडवले जातील असं आश्वासन माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे. लेखी स्वरूपात हे आम्हाला आश्वासन त्यांनी दिले. आज मी या ठिकाणी आलो, यांचा प्रश्न पूर्णपणाने समजून घेतला. माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, त्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, प्रकल्पग्रस्तांच्या मागणी, 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली. त्या अनुषंगाने मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमदार मकरंदाबा पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, MDचे, सिडकोचे MD यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी. लोकप्रतिनिधींसुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना मी केली. त्यांनी मला आश्वस्त केले की 6 तारखेला एक मीटिंग लावतो. त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलं आहे. मंत्री महोदयाची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्ररूपाने लिखित या ठिकाणी दिलं आहे. माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी उपोषण सोडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
फार मोठ्या प्रमाणावरती गेले 6 दिवस होळीचा पारंपरिक सण असताना सुद्धा प्रचंड प्रमाणावरती शेतकरी बांधव, भगिनी, तरुण युवा वर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून त्या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणात त्यांनी पाठबळ त्या ठिकाणी दाखवलं. त्यांचेही आभार मानतो. लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो की या सगळ्या प्रश्नाची तड शेवटी चर्चेच्या मारे हा प्रश्न सुटत असतो. त्याच्यातून काय मार्ग काढावा लागत असतो. हा जलसिंचन प्रकल्प नाही, तर सिडकोनी MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या फंडातून उभा करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा उद्देश आणि इतर प्रकल्पाचा उद्देश याच्यात मूलभूत फरक असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक क्षुप्त माप कसं मिळेल, त्यांना पॅकेज कसं अधिक देता येईल, याच्यासाठी दीर्घकाळचा माझा प्रशासनातला अनुभव, या विभागाचा मंत्री म्हणून असलेला अनुभव, पालकमंत्री म्हणून असलेला अनुभव, या सर्व अनुभवाचा विचार करत त्याची या प्रश्नाच्यासाठी माझ्याकडनं त्या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे. की पुन्हा एकदा आपल्यामार्फत या सगळ्या उपोषणग्रस्त शेतकऱ्यांचा, त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचा आभार. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.